नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये मोठी लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे एक 10 लाख, 15 लाख, 20 लाख, तर त्याची योग्य पद्धत काय आहे, त्याची योग्य प्रोसेस काय आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आजचा या चॅनलवर. ओके, आता बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा माझ्याकडे काही लमसम मनी आलेली आहे. मग लमसम मनी कशात मार्फत येऊ शकते? समजा तुम्ही तुमची एखादी प्रॉपर्टी विकली असेल, किंवा तुम्हाला समजा एखादा मोठा बोनस मिळाला असेल, बिझनेसमध्ये मोठा फायदा झाला असेल, किंवा कोणी तुम्हाला मोठी अमाऊंट गिफ्ट दिली असेल आणि ती तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल. सगळ्यात पहिली गोष्ट, मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करणं हा खरंच तुमचा खूप चांगला डिसिजन आहे, बट ती तुम्ही कोणत्या टायमिंगला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता हे त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना आपण नेहमी म्हणतो की मार्केटला टायमिंग करायला जाऊ नका. तुम्ही फक्त इन्व्हेस्टेड राहा, लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टेड राहा, तुमची वेल्थ जी आहे ती बनणारच आहे. पण जेव्हा तुमच्याकडे समजा मोठी अमाऊंट असेल, समजा तुम्हाला एक 10 लाख रुपयाची अमाऊंट जी आहे ती मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल. ठीक आहे, तर इथे आणि त्यावेळेला समजा तुमचं जे इंडियन मार्केट आहे, निफ्टी वगैरे जे, ते एकदम ऑल टाइम हाय वरती असेल. समजा आता निफ्टी जेव्हा 26,500 होती, बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, मार्केट जेव्हा कंटिन्यू वर जात असताना तेव्हा ती लोक मोठे अमाऊंट लमसम करतात. मी एसआयपी करण्याला मनाई करत नाहीये, कारण एसआयपी कंटिन्युअसली चालू ठेवलीच पाहिजे, मार्केट वर असू दे किंवा खाली. पण जेव्हा तुम्ही मोठी अमाऊंट लमसम करताय, मार्केट जेव्हा टॉप वरती आहे तेव्हा, आणि तिथून जर मार्केट 5-10%, 15% खाली पडलं आणि 1-2-3 वर्ष जर तिकडेच राहिलं, म्हणजे त्या रेंजमध्ये राहिलं ना, तर तुम्हाला तुमच्या अमाऊंट वरती जास्त काही फायदा होत नाही. मग तुम्हाला असं वाटतं की मी एफडी केली असती तर बरं झालं असतं, आणि एका टाइमला तुम्ही मार्केटमधनं सर्व पैसे म्युच्युअल फंड मध्ये जे ते काढून घेता. ह्याच्या मागचं रिझन म्हणजे काय? चुकीच्या लेवलला केलेली मोठी इन्व्हेस्टमेंट. ओके, बऱ्याच जणांची हीच सवय असते की मार्केट जेव्हा वरती जात आहे तेव्हा पळत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मार्केट जेव्हा पडतंय तेव्हा शांत राहायचं, तेव्हा पैसे काढून घ्यायचे. उलटी गोष्ट बरीचशी लोक करतात. आपल्याला यांच्यापेक्षा उलटं वागायचं असतं. मार्केट पडताना आपल्याला इन्व्हेस्ट करायचं, पळताना आपण मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची नाही, एसआयपी चालू ठेवायची. आता जर तुमच्याकडे मोठी अमाऊंट आहे, तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय, मी तुम्हाला आता नेतो इथे माझ्या व्हाईट बोर्डवरती, नाही तर तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप शिकवायला लागतो. जेणेकरून तुमची समजा आता कोणती किती मोठी अमाऊंट तुम्हाला लमसम करायची असेल, इव्हन 1 करोड रुपये जरी लमसम करायची असेल तरी ते कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला सांगतो. कारण की मोठी अमाऊंट सरसकट तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकणं हे कदाचित चुकीचं ठरू शकतं, कारण की इथे मार्केट डाऊन साईड गेलं, तुम्हाला यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं. इथे बघा, आता फॉर एक्झाम्पल मी असं कन्सिडर करतो की आपल्याला एक 20 लाख रुपीज, 20 लाख रुपये जे आहे ते लमसम मध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल. तुमच्याकडे किती रुपये असतील? 20 लाख असतील किंवा 2 करोड असतील. ओके, 20 लाख रुपये लमसम करायचे. सगळ्यात पहिली स्टेप काय? ओके, 20 लाख रुपये तुमच्याकडे असतील तर सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे या ठिकाणी, ती म्हणजे तुम्हाला हे पैसे 20 च्या 20 लाख रुपये लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे. ओके, लिक्विड फंड मध्ये तुम्हाला हे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, 20 च्या 20 लाख रुपये. ही पहिली स्टेप. आता लिक्विड फंड्स काय असतात किती लोकांना माहिती आहे? लिक्विड फंड्स काय असतात त्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. लिक्विड फंड्स म्हणजे काय? लिक्विड फंड्स म्हणजे हे असे इन्स्ट्रुमेंट असतात की जे तुम्हाला एक बँकच्या एफडी प्रमाणे रिटर्न देतात. ओके, लिक्विड फंड काय असतात? जे तुम्हाला रिटर्न देतात सिमिलर टू बँक एफडी. एक साधारणतः 6-7% रिटर्न जे आहेत हे तुम्हाला डिलिव्हर करतात. तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती 6-7% रिटर्न डिलिव्हर करतात, तेही डेली. डेली म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा एक 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यामध्ये मला 6% इयरली रिटर्न भेटतोय. 6% इयरली रिटर्न भेटतोय. 6% इयरली रिटर्न म्हणजे किती झाले? 20,000वरती 6% रिटर्न म्हणजे किती झाले? आपण हे कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेटर ओपन करून. ओके, एक मिनिट, मी माझ्या कॅल्क्युलेटर ओपन करून कॅल्क्युलेट करून घेतो. तुम्हाला कदाचित कॅल्क्युलेटर स्क्रीनवरती दिसणार नाही, बट मी ते तुमच्या समोर युज करतो. ओके, 20 लाख रुपये समजा आपण इथे 6% रिटर्न प्रमाणे जर आपण इथे कॅल्क्युलेट केले. ओके, 20 लाख रुपये जेव्हा तुम्ही 6% इन्व्हेस्टमेंट करताना, तेव्हा तुम्हाला इयरली रिटर्न भेटत आहेत 1,20,000. ओके, त्यावरती तुम्हाला 1,20,000 रुपये इयरली रिटर्न भेटतात. बट एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे इयरली रिटर्न भेटतात ना तुम्हाला 1,20,000, याला आपण आता काम करू, याला आपण ना डिवायडेड बाय 365 करू. ओके, इयरली जे रिटर्न्स आहेत त्याला आपण डिवायडेड बाय 365 करू. डिवायडेड बाय 365 करण्याआधी 20 लाखावरती जर तुम्हाला एका वर्षात 1,20,000 रिटर्न्स भेटणार आहेत, तर महिन्याचे रिटर्न्स किती झाले? ओके, 12 महिन्याचे 1,20,000 रिटर्न्स म्हणजे महिन्याचे किती झाले? 10,000. बरोबर, महिन्याचे 10,000 रिटर्न. ओके, महिन्याचे 10,000 रिटर्न्स तुम्हाला भेटले पाहिजेत 20 लाखावरती.
सो महिन्याचे 10,000 रिटर्न्स असेल तर दिवसाला साधारणतः तुम्हाला किती रिटर्न्स यामध्ये भेटले पाहिजेत? 10,000 डिवायडेड बाय तुम्हाला 30 करायचं. ठीक आहे, 10,000 डिवायडेड बाय तुम्ही जर 30 केला तर ह्याचं उत्तर येतं 300. बरोबर, 300 350 रुपयाच्या आसपास येतं, आपण 300 पकडूया. सो तुम्हाला डेली 300 रुपये रिटर्न्स भेटतात 20 लाखावरती, आणि हे 300 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये डेली ऍड होतात. सो लिक्विड फंडचा बेनिफिट असा आहे ना की तुम्हाला ते एफडी प्रमाणे रिटर्न्स भेटतात, पण एफडीचे रिटर्न्स डेली ऍड होत नाही तुमच्या अकाउंटला. एफडीचे रिटर्न्स एफडी मॅच्युअर झाला ऍड होते. बट लिक्विड फंड मध्ये तुम्ही ते 20 लाख रुपये टाकला तर साधारणतः एक महिन्याला तुम्हाला 10,000 रिटर्न्स भेटणार, म्हणजे दिवसाला तुम्हाला एक 300 ते 350 रुपयाचे रिटर्न्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. हा बेनिफिट असो लिक्विड फंडचा, डेली रिटर्न्स भेटतात ते. आता एकदा का तुम्ही हे पैसे लिक्विड फंड मध्ये ठेवला, प्रोसेस तुमची संपली का? तर अजिबात नाही, प्रोसेस इथून खरं म्हणजे सुरू झाली. एकदा का तुम्ही तुमचे पैसे लिक्विड फंड मध्ये ठेवलात की त्या लिक्विड फंड मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये एक प्रकार असतो एसटीपी सेट करायचे. एसटीपी म्हणजे काय? सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. किती लोकांना हे माहिती आहे मला जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एसटीपी सेट करायची. एसटीपी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे नेमकं काय की ह्या 20 लाखामधनं महिन्याला एक फिक्स अमाऊंट तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सफर करायचे. ओके, तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचे. ओके, एक मिनिट मी इथे क्लिक करतो. ओके, ट्रान्सफर टू म्युच्युअल फंड. मग तुमचे समजा 2 म्युच्युअल फंड असतील, 4 असतील, 5 असतील, त्यामध्ये तुमची अमाऊंट याची ट्रान्सफर करायची दर महिन्याला, आणि ही अमाऊंट तुम्ही एक साधारणतः 5 ते 6 महिन्यामध्ये इन्व्हेस्ट करून टाकायची. एसटीपी किती महिन्याचा असला पाहिजे? 6 महिन्याचा. सो यामुळे काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता 20 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे पर्याय काय की एक साथ 20 लाख रुपये इन्व्हेस्ट करा मार्केटमध्ये, जो की पर्याय कम्प्लिटली चुकीचा असू शकतो. मार्केटमध्ये सगळ्यांना इन्व्हेस्ट करायचे, सगळे तुम्ही लिक्विड फंड मध्ये टाका, आणि लिक्विड फंड मधनं दर महिन्याला एक साधारणतः तुम्हाला 6 महिन्यामध्ये समजा ही अमाऊंट संपवायची, तर दर महिन्याला एक 3.5 ते 4 लाख रुपये तुमचे एसटीपी मार्फत म्युच्युअल फंड मध्ये गेले पाहिजे. ओके, 6 महिन्यामध्ये तुम्हाला पैसे संपवायचे, तर दर महिन्याला तुमचे एक 3.5 लाख रुपये जे आहेत ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट झाले पाहिजेत, इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये. मग ते तुमच्याकडे ऑलरेडी असतील किंवा नसतील तर आपण त्याचा प्लॅन बनवून तुम्हाला देऊ शकतो की कोणते कोणते इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा मार्केट पडल्यानंतर. ओके, आता ह्याच्यामध्ये ना आपण कोणतंही मार्केट पडण्याला टार्गेट नाही करत आहोत. ह्याच्यामध्ये आपण कोणतंही मार्केट पडण्याला टार्गेट नाही करत आहोत. मार्केट पडल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत वेगळी आहे, ती तुम्ही डायरेक्टली इक्विटीमध्ये करू शकता. तुम्ही म्हणा निफ्टी 5% पडली, 10% पडली, तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हे आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला लमसम सांगतोय ना, हे तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर कशी करायची ते सांगतोय. लिक्विड फंड मध्ये पहिले पैसे टाका, तिथून एसटीपी लावा, ऑटोमॅटिकली तुमचे पैसे त्या त्या तारखेला त्या म्युच्युअल फंड मध्ये शिफ्ट होणार. जसं आपण एसआयपी करतो ना, एसआयपी मुळे बँकेतनं ऑटोमॅटिकली पैसे शिफ्ट होतात, त्याप्रमाणे एसटीपी असतं. मोठी अमाऊंट एसटीपी लिक्विड फंड मध्ये टाकायची, तिथून एसटीपी लावा, दर महिन्याला ती अमाऊंट एसआयपी प्रमाणे तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये मोठी मोठी जाणार. 50,000 हजार रुपये प्रत्येक म्युच्युअल फंड मध्ये जाऊ शकते, 1 लाख रुपये जाऊ शकते, कारण तुम्हाला लमसम मध्ये पैसे टाकायचे, बट ते एक साथ टाकायचे नाहीत कधीही. जेणेकरून तुम्हाला 6 महिन्याची एव्हरेजिंग प्राइस भेटेल, बेटर प्राइस भेटेल, जी तुम्ही लॉंग टर्म मध्ये तुमचे रिटर्न चांगले होऊ शकतात. ठीक आहे, सर म्युच्युअल फंड मध्ये लमसम करण्याची हीच योग्य पद्धत आहे. पहिला पर्याय सिलेक्ट करायचा तो म्हणजे आपल्या लिक्विड फंडचा. लिक्विड फंड मध्ये मोठी अमाऊंट तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करायची डायरेक्टली, कारण तिथे तुम्हाला दिवसाचे रिटर्न्स पण येतात, सो ही तुमची अमाऊंट इन्क्रीज पण होते. तीच तुम्ही ते बँकेत ठेवलात तर ती अमाऊंट तशी इन्क्रीज होत नाही. पण ते तुम्ही ते लिक्विड फंड मध्ये ठेवला तर तुम्हाला दर दिवसाचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण भेटतो, तो तुमच्या म्युच्युअल फंडला ऍड पण होतो, आणि दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुमची एसटीपी पण जाते डायरेक्टली आपल्या इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये ती इन्व्हेस्टमेंट होते. सो अशा प्रकारे जे तुमचा प्लॅन असतो लमसमचा, आणि जेणेकरून तुम्ही मोठी वेल्थ बिल्ड करू शकता. तुम्हाला या सगळ्यांबद्दल नॉलेज हवं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथून आम्हाला मेसेज करा. आमच्या अंडर तुमचं म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करा, आणि त्यानंतर आमच्यासोबत तुम्ही जर्नीला सुरुवात करू शकता. सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तो नक्की तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.